So hello guys, good morning. Welcome back to our channel. So guys, आज आम्ही बनवणार आहे व्हायरल फ्रेंच फ्राईज, ते पण जॅपनीज फ्रेंच फ्राईज. ओके, ते पण जॅपनीज फ्रेंच फ्राईज आम्ही आज बनवणार आहे. सो आता आल्यावर सगळी प्रोसेस आपण करू, पण आता फक्त सुरुवातीला आपण फक्त बटाटे उकळून ठेवूयात आणि मग उकळून झाल्यानंतर मग आपण बनवायला घेऊ. ठीक आहे, बघू आता पुढे काय होतंय. बाय बाय गाईज. सुरुवातीला आम्ही फक्त जस्ट एक्सपेरिमेंट करणार आहोत म्हणून फक्त 4च बटाटे घेतलेत. ठीक आहे, कारण की कसं होईल कसं नाही माहीत नाही. फक्त एक एक्सपेरिमेंट म्हणून आम्ही 4 बटाटे घेतलेत. नंतर मग चांगलं झालं तर आम्ही नक्कीच जास्त बनवू. सो लेट्स सी. पहिला आपण ह्याला थोडंसं एका पाण्यामध्ये वॉश करून घेऊ आणि मग उकळायला ठेवू. सो अशा रीतीने आता बटाटे उकळायला लावलेत. तुला सो भेटू बटाटे उकळून झाल्यानंतर. बाय बाय. सो गाईज, आपल्याला इथे 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. सो तुम्हाला दाखवते थोडेफार क्लिप्स. सो गाईज, आता आमचे बटाटे उकडून झालेले आहेत आणि आता आपण ह्याला सोलून ह्याला किसून घेऊ. किसून मग आपण ह्याच्यामध्ये टाकणार कॉर्नफ्लॉवर. तर बघूयात प्रोसेस. दी प्रोसेस. पटापट पटापट. आय गेस कच्चं आहे. नाही. शुअर? येस. सो भेटू किसून झाल्यानंतर. हां, थोडेसे क्लिप्स ॲड करेल तरी पण. बाय. सो इथे अशा प्रकारे बटाटे किसतोय. सो स्टिकी, खूप स्टिकी आहे. ऑफकोर्स. सो भेटूयात किसून झाल्यानंतर. सो भेटूयात किसून झाल्यानंतर. सो अशा प्रकारे आमचं किसून झालेलं आहे आणि आता आम्ही इथे इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. सो लेट्स सी. थोडीशी ब्लॅक पेपर आणि मीठ एवढं घेतलंय. थोडंसंच घे बस. तेवढं लागेलच, खारट नाही होणार. आणि खारट झालं तर सगळे हेच खाणार. ओके, ऑलराईट. आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला डो फॉर्म करायचा आहे. सो मी एवढं तरी सध्याला घेते. लेट्स सी आता. सो अशा प्रकारे आमचा डो पडला. सो अशा प्रकारे आमचा डो इज रेडी. आणि आता आपल्याला ह्याला झिपलॉक बॅगमध्ये टाकायचं आहे, पण आपल्याकडे सध्या तरी ते अवेलेबल नाही आहे. सो आपण एक जुगाड करणार आहोत. सो लेट्स सी. पण ह्याला कशामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. सध्या तरी ठेव ना ह्याच्यात, ते घे इथे. चिकट होईल लवकर, सध्याला वेळ नाही आहे. पटपट प्रोसेस करायची. ते घे झिपलॉक कर. सो इथे आम्ही असं काहीतरी घेतलेलं आहे. चिकट होईल नाही तर भाई बंद कर. पटकन कर, चालू कर. हा नाही, त्याला काही चिकट होईल नंतर मग तू करणार का परत कॉर्नफ्लॉवर टाकून? टेस्ट खराब होणार. आवर बनवायची भूक लागली आहे भाई. ठेव ना, कट कर. चीज नको देऊ भाई मला. सो गाईज, आता आम्ही झिपलॉक बॅग तर नाही आमच्याकडे. सो आम्ही जरा जुगाड केलेला आहे. तर आता त्यामध्ये टाकलं आहे पीठ. तर लाटून घेऊ आपण पटकन. ए बाई हळू. हा ना, हळू लाट. निघालं पण पाहिजे, चिटकून बसेल ना त्याला. ते गोल नाही लाटायचं, कसं पण शेप दे. पण हा ना भाई, मग थांब जरा. ते
आतापर्यंत थोडं लाटलं आहे. तर आता आपण ह्याला एक 30 to 40 मिनिट्स फ्रीजमध्ये ठेवू आणि मग नंतर कट करताना आम्ही तुम्हाला दाखवू. चलो बाय. सो आता आम्ही इथे कढई ठेवली आहे तापायला. ह्याच्यामध्ये आता तेल टाकू आणि आपले फ्रेंच फ्राईज फ्राय करू. सो लेट्स सी कढई तापल्यानंतर. बस भाई आपल्याला एवढं जाड नको आहेत. शंकरपाळ्या बनवतेस. बस वाकडं तिकडं. गाईज आम्ही बनवलं आहे. तर थोडं फ्रीज झालेलं आहे. बट आमच्याकडून थोडंसं जरा कॉर्नफ्लोअर कमी पडते त्यामध्ये स्टिकी झालं आहे. तर बघू कसं होतं आहे. सो इथे तेल तापतंय. ओके ही ना हिच्या कानात ना. ओके आपण काही सगळं तळून घेऊयात आणि मग त्यांना तुम्हाला आम्ही दाखवतो की कसं झालं नक्की. सो भेटू तळून झाल्यानंतर. अशा रीतीने दूध झालेलं आहे बनवून आमचं आणि पप्पाला पण भरपूर आवडले. थोडं मोडक झालेत पण चांगले झालेत. दाखवते मी की तुम्हाला पप्पाला दिलेल्या आहे. सर्व केलं. बेडरूम के हॉल के इस तरफ या फिर नहीं तो फिर टेम्पल रूम के हॉल के इस तरफ अपोजिट साइड में. सो अशा प्रकारे ही जर नुसतं चालू आहे. जॅपनीज सोडून ही आपलं इंडियनच बनवते की नाही तुम्ही सांगा कमेंटमध्ये सांगा. इंडियनच आपले असे असतात ना. वाह क्या सीन है. वरतून टाकायची घाई आणि मग तेल नाही उडणार का असं वरतून टाकल्यावर. बरं काही पप्पाकडनं आणते सर्विंग प्लेट. सो गाईज भेटू आता हे सगळं झाल्यानंतर. बाय. सो गाईज आमचे जॅपनीज फ्राईज रेडी आहेत. पण आमचे जॅपनीज फ्राईज कुरकुरेमध्ये बदललेले आहेत. यू कॅन सी. त्याला टेस्ट करू आपण. आता थोडंसं टेस्टसाठी मी चाट मसाला टाकते. जस्ट थोडं जास्त पडला. गाईज क्रिस्प. So good. So let's taste it. One dish good. स्ट्रगल. मला खायचं सॉस सोबत. बघा काय केलं. सो गाईज अशा रीतीने आमचं जॅपनीज फ्राय सक्सेसफुल झालेलं आहे. सो आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.